आज खरोखर व्हिडिओ काढायचा म्हणून नव्हता, बाहेर गेलेलो आहे त्याच कपड्यामध्ये, जीन्समध्ये आलेलो आहे. मी बोललो बाबा जीन्समध्ये व्हिडिओ काढणारी चालेल, पण व्हिडिओ पहिला पडला पाहिजे म्हणून येऊन पहिला व्हिडिओ बनवतो. मित्रांनो, जय महाराष्ट्र. भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. भावांनो, आज मी सांगणार तुम्हाला की नवीन जी मुलं जिम जॉईन करतात त्यांनी ट्रायसेपचा वर्कआउट कसा करायचा आहे. कारण की खूप मुलं ट्रायसेपचा वर्कआउट चुकीचा करतात आणि त्यांना इंजुरी व्हायचे चान्सेस जे आहेत खूप जास्त असतात. काही जणांना असं इंजुरी होतात पण. तर चालू करूया पहिला व्हेरिएशन. पहिला व्हेरिएशन म्हणजे लक्षात ठेवायचं, कधी पण तुम्ही वर्कआउट करायच्या आधी नॉर्मल जे स्ट्रेचिंग असतो, एक्सरसाइज मध्ये वॉर्म असतो, ते करून घ्यायचं. पहिला सिंगल एकदम 2.5चा डंबल घेऊन तुम्हाला दाखवतो. सिंगल हँड वरती हे करून पायच्या हाताला इथे सपोर्ट द्या, मागे इथे येऊन एल्बो स्ट्रेट पाहिजे आणि इथून फक्त वरती स्ट्रेट आणि मागे. मुलं काय करतात, हात असा हलतो, तो नाही झाला पाहिजे, इथे लॉक पाहिजे, इथून फक्त स्ट्रेट वरती गेलं पाहिजे, इथून मागे. स्पीड एकदम स्लो ठेवायचा, जास्त फास्ट करू नका, इंजुरी होईल. त्यानंतर दुसरं व्हेरिएशन. आता 2.5चा असेल ना तर थोडासा जास्त वेट घ्या, 5चा घेतला तरी चालेल. दोन्ही हात वरती करून एल्बो मागे, इथे लॉक, इथून स्ट्रेट, नंतर पुन्हा इथे मागे. एकदम पुढे असे घेऊ नका, मागे ठेवा इथे कानाच्या बाजूला आणि स्ट्रेट करून मागे. आज व्हिडिओ काढणार नव्हतो, पाठी निशिकांत दादा आहे ना, तू बोलला काढ, नाही तर तू परत विसरून जाशील. हा झालं दुसरं व्हेरिएशन. आणि त्याच्यानंतर आता मशीन जे आहे तिथे पुश डाऊन करायचं आहे सेट. आता तुम्हाला आधी सांगतो की ही जी मशीन सोबत तुम्ही वर्कआउट करता, खूप मुलं नवीन असतात ना, तेव्हा त्यांचं स्ट्रक्चर म्हणजे प्रॉब्लेम होतो याच्यामध्ये. पहिलं तर थोडं मागे राहायचं, एल्बो इथे घेऊन इथे लॉक करायचं एल्बो आणि चेस्ट अप, इथून फक्त खाली आणि इथून एवढं आलं पाहिजे. जास्त करून ही मुवमेंट करायची नाही, एल्बो मागे पुढे, म्हणजे रॉंग फॉर्म मध्ये. इथून फक्त एल्बो चिटकवून इथून बँड, नंतर स्ट्रेट. स्ट्रेट करता पूर्ण जो एल्बो आहे पूर्ण सरळ करायचं आणि इथून बँड. हा तिसरा व्हेरिएशन झाला. त्याच्यानंतर जो चौथा आहे तो किकबॅकचा करायचा आहे. किकबॅकचा करताना आपण लाईट वेट आहे डंबल्स, तो घ्यायचा आहे. लाईट वेट डंबल्स घेतला, थोडा पुढच्या साईड वाकायचा, एल्बो इथून वरती घ्या. मिरर असेल तर मिरर मध्ये पहिले बघा तुम्ही की हात जो आहे तो इथून स्ट्रेट करताना असा हलतोय का, तो इथे एकदम लॉक करून ठेवा. तर इथून स्ट्रेट 1, पुन्हा बँड, 2, पुन्हा बँड. फक्त एवढं लक्ष ठेवायचं आहे, जास्त वेट उचलण्याकडे लक्ष देऊ नका सुरुवातीला. तुमचा जो फॉर्म आहे वर्कआउटचा तो परफेक्ट करण्याकडे लक्ष द्या. जर तुमचा वर्कआउटचा जो फॉर्म आहे तो परफेक्ट असेल तर चांगली बॉडी बनेल, नाहीतर गाढवासारखा वजन उचलून काय फायदा नाही. जय महाराष्ट्र.